नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणींचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ आहे शनिवारचा, तर हे शनिवारचं रुटीन आहे. तर संध्याकाळचं स्वयंपाकाला आज मेनू असा होता. फरशीची भाजी होती आणि वाटाणा बटाट्याचं कालवण मसाला वाटून साध्या सिंपल पद्धतीने केलं होतं. तर इथं वाटाणा सोलून पाण्यात टाकला आहे, बटाटे वगैरे कापलेत आणि भाजीसाठी बघा इथं थोडासा चहा होता, तो सुद्धा गरम करून घेतला आहे पियायला. आणि मसाला वगैरे काढायचा आहे, पीठ घेतलेलं आहे मळायला. आणि फरशीची भाजी साफ म्हणजे कापून स्वच्छ धुवून 4-5 पाण्याने आणि मग इथं बघा पाण्यामध्ये ना गरम पाणी करायला ठेवलं होतं. पहिलं मीठ घातलं थोडंसं त्याच्यामध्ये आणि भाजी शिजायला ठेवली. इथं मसाला वगैरे वाटून घेतला आहे, कालवण टाकायचं आहे, पीठ वगैरे मळून घेतलेलं आहे. इथं कालवण टाकत आहे, वाटाणा बटाट्याचं कालवण छान लागतं. साध्या पद्धतीने पण केल्यावर मसाला वाटून केल्यावर पण छान लागतं, पण मसाला वाटून केल्यावर थोडंसं काळं कालवण असं होतं, म्हणजेच वाटाणा बटाट्याचं काळं कालवण असं म्हटलं जातं. तर मी पहिलं तसं करायचे, पण मुलांची कशी आवड निवड वेळेनुसार बदलत असते, कधी असं तर कधी तसं. पहिलं जे आवडायचं ते आता त्यांना आवडत नाही. प्रत्येकाच्याच घरामध्ये हे होतं का आमच्याच घरामध्ये माहीत नाही. तर ताईंना मला नक्की कमेंट करून सांगा, तुमच्या पण घरामध्ये हेच चाललेलं असतं का? मुलांना जे पहिलं आवडायचं ते आता आवडत नाही. मुलांची आवड निवड बदलत राहते. पहिली वेगळी म्हणजे पहिले जे आवडायचे भाजी पाला आता ते आवडत नाही. आता त्यांना दुसरी भाजी वगैरे म्हणजे आवडती, आता हे आवडत नाही म्हणतात, असं आवडत नाही म्हणतात, तसं आवडत नाही म्हणतात. तुमच्यासोबत पण असंच होतं का? की आमच्यासोबतच होतं, म्हणजे माझ्यासोबत आमच्याच घरामध्ये हे आवडत नाही ते आवडत नाही. तुमच्या मुलांना पण आवडतं का? जे करून ते खातात ते मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मला पण समजेन. हे लोकच नाटकं करतात का सर्वच मुलं अशी नाटकं करत असतात? मला तर असं वाटतं सर्वच मुलं अशीच नाटकं करत असतील. कारण कसं वेळेनुसार परत जसजसं ते वाढत जातील, मोठे होत जातील, तसतसं त्यांची पण आवड निवड बदलत असते. असं हा छोटासा एक विषय झाला मुलांचा. तर इथं मी बघा फरशीची भाजी करत आहे. फरशी शिजून घेतली, थोडीशी जाडसर होती, म्हणजे थोडी ना एकदम कवळी पण नव्हती एकदम जाड पण नव्हती, तर थोडी शिजायला वेळच लागला आहे. तर असं ना तरी कुकरमध्ये शिजवते. कुकर जर खाली असेल तर आज कुकरमध्ये नाही शिजवलं, कुकरमध्ये भात केला होता पण कुकरमध्ये नाही शिजवलं. एकीकडे वाटाणा बटाट्याचं कालवण घातलेलं आहे आणि अजून म्हणजे मसाला थोडंसं पाण्यामध्ये ते बटाटे शिजून घेते, नाही तर मग नंतर खूप उशीर होतो शिजण्यासाठी. मग आत्ता पाणी घातलं आहे. तुम्हाला जर वेळ नसेल तुम्ही गरम पाणी घालू शकता, म्हणजे शिजायला वेळ लागत नाही. वाटाणे किंवा बटाटे असं ते बघू शकता. असं पिवळसर असं कालवण झालेलं आहे, पण मसाला वाटून नाही केला आणि त्यात कोथिंबीर घातली, त्याच्यामुळं थोडंसं असं पिवळसर, जास्त लाल पण कलर नाही घेत. आणि मसाला वगैरे वाटून करतो ना तर काळं कालवण होतं मस्त असं, ते पण छान लागतं. पण मी साध्या सिंपल पद्धतीनेच करते, जास्त काही करत नाही बसत. आणि इथे बघा फरशीच्या भाजीमध्ये कांदा टमॅटो, आणि मी काय करते टमॅटोमध्येच ना एकदाच सर्व म्हणजे मसाला वगैरे काढून घेते, म्हणजे नंतर मग झंझट नाही प्रत्येक वेळेस काढायची. मग टमॅटोमध्येच मी हळद मीठ कधी कधी नंतर टाकते अंदाजाने, किंवा कधी कधी अगोदरच टाकते टमॅटोमध्येच. मग तेव्हाच मी हळद मसाला जे काय टाकायचं असेल ते टाकते टमॅटोमध्ये, म्हणजे जास्त काय आपल्याला झंझट पडत नाही. भाजी टाकता वेळेस मग सगळे तेलकट वगैरे हात मसाल्याचे तेलाचे सगळे ते आपल्या डब्याला लागतात, त्याच्यामुळं मी ना सवय झालेली आहे टमॅटोमध्ये सर्व मसाले टाकते. आणि बघा फरसबी शिजून घेतलेले आहे. तर शेंगदाण्याचा कूट आहे ना टाकायचा होता, शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर छान लागते, पण शेंगदाण्याचा कूट संपला होता. काल पावट्याची भाजी केली होती, म्हणजे शुक्रवारी मला असं वाटतं शुक्रवारी. तर पावट्या तर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट होतं, तर टाकून दिला मी. आणि मग हा जवळ फरशीच्या भाजीला संपला होता, मी बनवला पण नाही, म्हणजे राहू दे आता, कारण माझ्या लक्षातच नव्हता. फ्रीजमध्ये मला वाटलं आहे थोडासा, पण नंतर बघितलं मग म्हणजे जाऊ दे आता. अशी पण छान लागते, पण मला आवडत नाही ताईंनो फरशीची भाजी. मी फरशीची भाजी नाही खात, तर मी कालवण चपाती खाल्ली, वाटाणा बटाट्याचं कालवण आणि चपातीच खाल्ली. मी कधीच नाही खात फरशीची भाजी, आवडतसुद्धा नाही मला. तर असं होतं. इथं बघू शकता फरशीची भाजी घातलेली आहे, मस्त अशी छान झाली होती, म्हणजे बघून सांगते आवडत नाही तरी पण खात नाही, कधीच नाही खात मग असं. आणि इथे बघा आता ना भाजी वगैरे झालेली आहे, चपात्या करायच्या आहेत. आणि हा गॅस आहे ना ताईंनो खूप स्लो झालेला आहे, चपाती शेकत पण नाही.
एक साईडने ना कच्च्या राहतात, खूप वेळ लागतात चपात्या शेकायला. त्यांना मी त्या दिवशी सांगितलं होतं की गॅसवाला आलं ना तर बोलवून आणा, कारण की ना स्टोवाला पण आमच्या इथं बनवून देतात. पण सहसा लक्षातच राहत नाही एवढं काय, आल्यावर आवाज द्यायचं किंवा मग सांगायचं. बघू आता कधी बनवायला भेटतो, कारण की खूप स्लो झाला आहे. पाणी वगैरे पण ठेवलं ना तापायला, सकाळचं तर तापत नाही लवकर, चपात्या शेकत नाही. परत असं काय आपण शिजायला वर टाकू तर लवकर शिजत नाही, खूप स्लो झालेला आहे. पण मोठा एवढा घ्यायचं का स्लो झाला. तर इथे मी आता चपात्या करायला घेते बघा. तेल वगैरे लावून घेत आहे, तवा ठेवलेला आहे, भात झाला आहे, भाजी झाली आणि इथं कालवणही होते. बटाटे थोडेसे कच्चे आहेत, ते बघा चपात्या झाल्यात आणि इथं कालवणही झालं. बघू शकताय. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की ताईंनो मला कमेंट करून सांगा. असेच छान छान नवीन व्हिडिओ रेसिपी ब्लॉग बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे ब्लॉग रेसिपी टाकेन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यास मदत होईल आणि लवकरच एक नवीन व्हिडिओ बनवून घेऊन येणार आहे तुमच्यासोबत. तुम्हाला आवडेल का बघायला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे एवढं विषय असा असणार आहे की यूट्यूबचाच विषय असणार आहे, जास्त काही नाही. तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तुम्हाला आवडेल का बघायला. तर मी लवकरच घेऊन